त्या 2 क्रेडिटच्या परीक्षेमध्ये जे आपल्याला वेगवेगळे भाग पाहायचे आहेत त्यामधले 2 मुख्य भाग आहेत. ते म्हणजे एक भाग राहणार आहे आपला तो थेरॉटिकल पार्ट. हे 2 कंपल्सरी जो क्रेडिट घ्यायचे त्यात थेरॉटिकल पार्ट आणि प्रॅक्टिकल पार्ट असे 2 भाग आपल्याकडे असणार आहेत. त्या स्कीमचं जे ऑब्जेक्टिव्ह होतं त्याच्यामध्ये योगाच्या संदर्भात अवेअरनेस क्रिएट करणं, त्याचबरोबर आसन, प्राणायाम आणि शुद्धिक्रिया यांचं ज्ञान देणं, त्याचबरोबर योगाची जी प्रॅक्टिसेस आहेत ते डेली लाईफ म्हणजे लाईफस्टाईलचा पार्ट कसा होईल या दृष्टीने आपल्याला ते पाहणं अपेक्षित होतं. ह्या पूर्ण स्कीम मध्ये 2 पार्ट मध्ये आपल्याला ही स्कीम पाहतो. त्यातला थेरी पार्ट आणि प्रॅक्टिकल पार्ट. थेरी पार्ट हा परीक्षेला नसतो, पण त्याचा थेरीचा उपयोग तुम्हाला लाईफस्टाईल जर डेव्हलप करायची असेल तर त्याच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे. आणि प्रॅक्टिकल पार्ट हा आपला परीक्षेसाठी आहे. त्या परीक्षेच्या पार्टसाठी काय काय आपण करतो ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही आसनं दिलेली आहेत. आसनांमध्ये काही ही रिलॅक्सेशनच्या स्वरूपातली आसनं असतात, जसं पवनमुक्तासन आहे, शवासन आहे, मकरासन आहे. ही जी आसनं आहेत ती परीक्षेला तुम्हाला नसणार आहे, पण ती गरजेची असतात. ज्यावेळेस तुम्ही 2 आसनं करतात किंवा 3 आसनं केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल ती आसनं आपल्याला तिथं करावी लागतात, करणं अपेक्षित आहे. आपण जे आसनं परीक्षेला असतात त्यामध्ये सेतुबंधासन, अर्ध हलासन, शलभासन, भुजंगासन, पूर्ण हलासन, धनुरासन. त्याच्या व्यतिरिक्त वज्रासन आणि दंडासन हे रिलॅक्सेशन स्वरूपाचे असल्यामुळे ते परीक्षेला नसणार आहेत. वक्रासन, उष्टासन, उत्तान मंडूकासन, भद्रासन, वृक्षासन, त्रिकोणासन, पादहस्तासन, चक्रासन, साईडवर्ड आणि ताडासन अशी एवढी आसनं आपण वेगवेगळ्या पद्धतीची जी आहेत ती परीक्षेला तुम्ही करणार आहात. प्राणायाम आणि शुद्धिक्रिया ह्या परीक्षेला नसतात, नाहीयेत आपल्या इथे, त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त आता लक्ष देणार नाहीये. एकूण 50 मार्काची जी परीक्षा होणार आहे त्या 50 मार्कामध्ये तुम्हाला जे मार्क्स देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीमध्ये एकूण आसनांचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला करायचंय, आसन दाखवायचंय, आसन कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात ते बघितलं जाणार आहे आणि त्याची परीक्षा होणार आहे. पारंपरिक पद्धतीने 3 आसनं ही तुमच्या चॉईसची असतील आणि 2 आसनं ही एक्झामिनरच्या चॉईसची असतील. त्या 3 आसनांमध्ये एकूण 5 आसनांमध्ये 2 स्टँडिंग पोझिशन मधली आसनं करणं अपेक्षित आहे. एक सिटिंग पोझिशन, एक लाईन पोझिशन आणि एक प्रोन पोझिशन, म्हणजे पाठीवर झोपलेली, पोटावर झोपलेली आणि बसलेल्या स्थितीतली एक आसन. तर उभ्या स्थितीतली 2 आसनं तुम्हाला करणं अपेक्षित आहे. परीक्षेत तुम्हाला सांगेल त्यातलं कुठले आसन करायचे तर ते 3 तुमचा चॉईस असले की राहिलेले 2 आसनं तुमची ही परीक्षकांची चॉईस राहतील. एकूण 10 मार्काची ही परीक्षा असणार आहे. 10 मार्काच्या परीक्षेमध्ये त्याची विभागणी जी आहे ती अशा पद्धतीने राहील. त्यामध्ये टेक्निकल एक्झिक्युशन म्हणजे प्रत्यक्ष आसन करताना तुम्ही कशा पद्धतीने करताय तो पार्ट राहील. नंतर फायनल जी पोझिशन असेल कम्प्लीट पोस्चर त्याला 4 मार्क आहेत आणि ते रिटेन्शन किती वेळ तुम्ही ती परीक्षा लास्ट पोझिशन होल्ड करताय त्यासाठी 2 मार्क, अशी एकूण 10 मार्कासाठी एक आसन आणि अशी 5 आसनं म्हणून 50 मार्कांची टोटल परीक्षा तुमची होते. पासिंगचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये 40% पासिंगला आहेत, म्हणजे प्रत्येक आसनामध्ये साधारण 4 मार्क हे मिळाले तर तुम्ही पास होऊ शकता. आसनांची जर तुम्ही आता तुम्हाला ते दाखवले जाणारच आहे, तसेही व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी सेंड केलाय. व्हिडिओमध्ये पाहिलं असलं तुम्हाला लक्षात येतील की एकदम सोप्या पद्धतीची आणि प्राथमिक स्वरूपाची आसनं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही कष्ट त्यात होणार नाहीत किंवा समजून घ्यायला किंवा करायला. जर तुम्हाला काही कारणाने परीक्षा ही देता आली नाही किंवा तुम्ही फेल झाला, शक्यतो फेल ह्याच्यात आतापर्यंत तरी तसं परफॉर्मन्स बघितला तर कोणी जास्त फेल झालेलं नाहीये. पण जरा समजा काही कारणाने तुम्हाला परीक्षाच देता आली नाही किंवा तुम्ही फेल झाला तर 4थ्या सेमिस्टरमध्ये तुमची ही बॅकलॉगची परीक्षा घेतली जाते. म्हणजे थोडक्यात पुढच्या वर्षी दुसऱ्या टर्ममध्ये तुमची परीक्षा होईल. एकूण तुम्हाला 2च चान्स बॅकलॉगचे मिळतात. तसे बॅकलॉगचा 1 चान्स आणि आत्ताचा 1 चान्स, असं 2 परीक्षा 2 चान्स मध्ये तुम्हाला ही परीक्षा पास होणं अपेक्षित आहे. तर ही परीक्षा पास झाली नाही तर तुम्हाला फायनल परीक्षा फायनल इयरला ऍडमिशन घेता येत नाही, कारण कम्प्लीट फर्स्ट इयर कम्प्लीट असल्याशिवाय थर्ड इयरला तुम्हाला ऍडमिशन दिली जात नाही. 5व्या सेमिस्टरला तुम्हाला देता येणार नाही. मेडिकल ग्राउंडवर काहींना आपण पेन्शन देत असतो. मेडिकल ग्राउंड म्हणजे ज्यांचं फिजिकली काही हँडिकॅप असेल
अशाच व्यक्तींना हे मेडिकल सर्टिफिकेट हे गव्हर्नमेंटच्या कडनं जे सिव्हिल सर्जन असतात त्यांच्याकडनं इश्यू केलं जातं आणि त्या इश्यू केलेल्या सिव्हिल सर्जनच्या सर्टिफिकेटवरच आपल्याला फक्त पेन्शन मिळू शकतं. अदरवाईज हे पेन्शन तुम्हाला दिलं जात नाही. हे मॅन्डेटरी क्रेडिट आहे, म्हणजे कंपल्सरी क्रेडिट आहे. तुम्हाला सर्वच विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी आपल्याला ते क्रेडिट कम्प्लीट करणं भाग आहे. जर केलं नाही तर आपल्याला साहजिकच आहे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा द्यावं लागेल, एक चान्स मिळेल आणि नंतर तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन भेटणार नाही. तर अशा स्वरूपाचं हे बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याची दिली होती. जे आज आपल्याला व्याख्यान म्हणून जे देणार आहेत ते रुपेश थोपटे सर आपल्या बरोबर आहेत. रुपेश थोपटे सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. रुपेश थोपटे सर हे शारीरिक शिक्षण योगामधले खूप जुने असे कार्यकर्ते आहेत. पुणे विद्यापीठाच्या योगाचे सिलेक्शन कमिटीचे ते चेअरमन असतात, पुष्कळ वर्ष काम करतात. स्वतः विद्यापीठाचे ज्या टीम ज्या असतात त्या टीम बरोबर ते गेलेले, स्वतः खेळाडू म्हणून त्यांनी काम केलंय. पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं त्यांचं काम म्हणजे थेरपेटिक योगामध्ये त्यांचं PhD झालेली आहे. थेरपेटिक म्हणजे जे उपचारात्मक योगा असतो तो. रेग्युलरली आपण जे करतो योगा ते फक्त आपण शारीरिक दृष्टीने आपण त्याची तंदुरुस्तीच्या दृष्टीने किंवा आध्यात्मिक दृष्टीने ते करत असतो. पण थेरपेटिक योगा जर काही आजार असेल तर त्याच्या दुरुस्तीसाठी हा केला जातो. ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या व्याधी ज्या असतात, जसं बॅक पेन असेल, स्पॉन्डेलिसिस असेल किंवा अजून काही व्याधी ज्या तुमच्या वेगवेगळ्या कारणांमुळे घडत असतात, त्या शारीरिक व्याधींवर काम करणं हे त्यांचा हातखंडा आहे. कित्येक पेशंटला त्यांनी चांगल्या पद्धतीने ही ट्रीटमेंट देऊन त्या आजारातनं बरं केलेलं आहे आणि त्यांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे गेलेला जो कार्यकर्ता आहे, जो कोणी पेशंट असेल त्यांचं ते खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांना पूर्ण दुरुस्त होऊनच ते त्यातनं त्यांच्या त्या ट्रीटमेंटमधनं बाहेर पडतात. तर असे हे जे थोपटे सर आहेत ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येरवडा येथे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून काम करतात. ते जवळजवळ 200 पेक्षा जास्त लेक्चर्स त्यांनी योगाच्या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या ग्रुपला दिलेले आहेत. मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो व त्यांना विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सर्वप्रथम मी मॉडर्न महाविद्यालयाचे त्याचबरोबर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर दीपक शेंडकर सर हे माझे चांगले गुरु सुद्धा आहेत. यांचा मी पहिल्यांदा यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की मी तुमच्या समोर मला इथं बोलण्याची संधी दिली किंवा माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. आपण सरांनी ज्या पद्धतीनं इंट्रोडक्शन दिलं किंवा आता इंट्रोड्यूस केलं त्या पद्धतीची स्कीम जी आहे आपल्या ह्या फर्स्ट इयरच्या सर्व फॅकल्टीच्या स्टुडंट्सला आपल्याला ही स्कीम आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं कन्फ्युजन होतं की आसनं तर येत असतात किंवा येतातही चांगली पण ती परफॉर्म करता येत नाहीयेत, त्याच्यामुळे काही अडचणी होतात. तर काही आसनांबद्दलच्या काही आयडियल गोष्टी ज्या आहेत ह्या आपण डिस्कस करत थोडं थोडं पुढे जाऊयात. सर्वप्रथम योग म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. त्याचं कारण काय आहे की यस याचा सगळ्यात महत्वाचा जो हा जो प्रोजेक्ट आहे किंवा जी स्कीम आपल्याला फिजिकल एज्युकेशनची आली त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. तर बऱ्यापैकी योग हे आत्ताच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सर्वात बेस्ट सोल्युशन आहे. म्हणजे अगदी मॉडर्न मेडिसिनला सुद्धा मेडिकल सायन्सला सुद्धा काही मर्यादा आता पडू लागल्यात लोकांच्या वेलनेस आणि हेल्थ बद्दल. याच्यासाठी जी आपले ट्रेडिशनल जी लोक आपल्या पूर्वजांनी जी आपल्यासाठी देणगी दिलेली आहे आता ती देणगी सर्व जगालाच मिळालेली सारखं आहे. कारण जगातले इतर देश जे पर्टिक्युलरली वेस्टर्न कंट्री जे आहे ते आपल्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीनं याच्यावरती काम करतायत आणि याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. तर मग जर आपणच मूळ आहोत तर मग आपल्या त्या DNA मध्येच आहे आपल्या इंडियनच्या की योग.
तो आपला जास्तीत जास्त आपण एक्सप्लोअर केला पाहिजे आणि आपल्याला त्याचं जास्त बेनिफिट मिळालं पाहिजे आणि की हेल्दी जनरेशन, हेल्दी नेशन योगाच्या माध्यमातून तयार होऊ शकतं. हा त्याच्या मागचा महत्वाचा हेतू अगदी भारत सरकारचा सुद्धा आता आपल्याला प्रकर्षानं दिसून येतो. अगदी त्याच पद्धतीनं ओके, ते खूप वास झालं, पण मी थोडक्यात आता आपल्याला याचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, की आपल्याला योगाचा अवेअरनेस जो आहे हा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये यावा. त्याचबरोबर आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया या काय गोष्टी आहेत आणि याचा लाईफस्टाईलमध्ये कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो, हा एक फायदा म्हणजे हा एक गोष्ट जी बाब आहे ही आपल्याला याच्यातून सहजासहजी मिळाली. थोडंसं आपण योगाबद्दलची पार्श्वभूमी बघूयात किंवा त्याचा एक हिस्ट्री बघूयात. आता हे जे आहे हे आपले जुनी आपल्या एन्शियंट सायन्सने आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. याच्यामध्ये अध्यात्म आणि शरीर, आत्मा आणि अध्यात्म या सर्व गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर योग हा फक्त, जर खोलवर जाऊन आपण विचार केला तर योग हा फक्त 5 to 20% फिजिकल लेवलला आहे. तो मोस्टली आपल्याला सायकोलॉजिकल लेवलवरती जास्त काम करतो. म्हणजे मानसिक स्तरावरती योगाचं जास्त योगदान आहे, पण आपण तितकं असं जाणून घेत नाही किंवा आपल्याला तितकीशी माहिती नाहीये. फक्त आपण आसन, क्रिया, प्राणायाम यापुरतच मर्यादित आहोत, पण त्याच्या पुढेही बरंच काही आहे याच्यामध्ये आणि हे सगळं आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे, आपल्यासाठी ते मांडून ठेवलेलं आहे अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं आणि त्याच्यावरती पुन्हा रिसर्च व्हायला लागलेले आहेत आणि त्याची सत्यता जी आहे, काय जे लिहून ठेवलंय पूर्वी काही हजारो वर्षांपूर्वी, अगदी उपनिषदांपासून, वेदांपासून, गीतेमध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये पण लिहिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर योगशास्त्राचे जे वेगळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला याचं ही रेफरन्सेस मिळतात. आपल्याला एक परमोच्च आनंद मिळण्यासाठीची ही जी आयुष्याची एक कला आहे, दॅट इज अ लाईफस्टाईल ऍक्च्युअली, ही आपल्याला या शास्त्रातून, योगशास्त्रातून मिळते किंवा कळते. ते योग म्हणजे काय बाबा? योग जे आहे ते युज, म्हणजे युज हा संस्कृत धातू आहे त्याच्यापासून आलेला आहे. इट्स अ कॉम्बिनेशन. मग हे कॉम्बिनेशन म्हणजे काय? आपलं शरीर आणि मन याचं जे कॉम्बिनेशन आहे, यांना एकत्र सांधून जी आपली आध्यात्मिक किंवा आत्मिक प्रगती केली जाते ते म्हणजे योग आहे. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ थिंग्स. म्हणजे शरीर आणि मन याला कॉम्बाईन करायचं. बऱ्याच वेळा आपलं शरीर एका ठिकाणी असतं आणि मन वेगळ्या ठिकाणी भरकटलेलं असतं. मग हे कॉम्बाईन करण्याचा सगळ्यात मोठा जो मीडिया काय आहे, तर तो आपला ब्रेथ आहे, ब्रिदिंग आहे. तर म्हणजे प्रत्येक योगिक प्रॅक्टिस करताना प्रत्येक मुवमेंट, श्वासाच्या प्रत्येक हालचालीवर जेव्हा तुम्ही लक्ष देता त्यावेळेस आपोआपच तुमचं मन जे आहे हे तुमचं शरीराबरोबर कनेक्ट होतं आणि एकाग्रता साधली जाते. तशा पद्धतीची साधली गेलेली एकाग्रतेतून आपल्याला नक्कीच एक शांतता, रिलॅक्सेशन असं मिळतं की ज्याच्यापासून आपण खरोखर आनंदित होतो किंवा उत्साही होतो. त्याचबरोबर आपोआपच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याही मदत होते. एवढं एका साध्या डेफिनेशन मध्ये आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये 2 डेफिनेशन मी पर्टिक्युलरली इथं घेतो की ज्याला योगशास्त्राला एक चांगल्या पद्धतीने, म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने पहिल्यांदा मांडणी ज्यांनी केली ते जे आहे ते महर्षी पतंजली. त्यांनी साध्या एका व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्याच सूत्रामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे. त्यांनी 195 सूत्र लिहून ठेवले. सूत्र म्हणजे श्लोक. त्याच्यामध्ये दुसऱ्याच श्लोकामध्ये किंवा सूत्रामध्ये आपण म्हणतो त्याला सांगितलेलं योग चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे योगामुळे चित्ताच्या ज्या काही वृत्ती असतात, म्हणजे मनाच्या चित्ताच्या ज्या काही वेगवेगळ्या अवस्था असतात त्यांना कंट्रोल करण्याचं काम आणि मन किंवा मानसिक स्थिती जी आहे संतुलित ठेवण्याचं काम हे योगाच्या द्वारे केलं जातं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली व्याख्या आहे योग कर्मसु कौशल्यम. तुम्ही जे काही काम करताल, कोणतंही काम करताल, ते अगदी स्किलफुल करायचंय किंवा पूर्ण इन्व्हॉल्वमेंटने करायचंय. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही 100% इन्व्हॉल्व आहात. अशी कृती जेव्हा तुम्ही करताल ती आपोआपच स्किलफुल होईल आणि अशी जी स्किलफुल केलेलं प्रत्येक काम जे आहे दॅट इज योग, नथिंग बट. म्हणजे प्रत्येक वेळी कुठली ऍक्टिव्हिटी करा ती तुम्ही इन्व्हॉल्व होऊन करताय,
दॅट इज द कर्मसु कौशल्यम, म्हणजे ते कौशल्य पूर्ण केलेलं काम म्हणजे योग होय. आता याच्यामध्ये अनेक योगाच्या पद्धतीमध्ये जे त्याच्या प्रॅक्टिस करण्याच्या पद्धतीवरून अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन मध्ये माइंड आणि बॉडीवरती जे काम करतं, ज्या पद्धतीनं काम केलं जातं, त्याच्यावरून आपल्याला योगाचे दोन प्रमुख प्रकार जे आहेत ते पडलेले जातात. तो एक आहे राजयोग. याच्यामध्ये हा पर्टिक्युलरली महर्षी पतंजलींचा जो अष्टांग योग आहे त्याला राजयोग असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पर्टिक्युलरली जास्त माइंडवरती काम केलं जातं. सायकोलॉजिकल लेवलला याच्यावरती खूप एक्सरसाइज आहेत किंवा काम केलं जातं. दुसरा जो आहे तो हठ योग, म्हणजे याच्यावरती आता जी आपण जी काही पुढे जाऊन आसनं पाहणार आहोत, आपल्याला जे काही प्रचलित प्राणायाम आहेत, ज्या काही प्रचलित क्रिया आहेत, जेवढ्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज योगाशी रिलेटेड आपल्याला दिसून येतात, त्या सर्वच्या सर्व या हठ योगा अंतर्गत येतात. आता स्पिरिच्युअल बेसवरती म्हणजे योगचं समाधीपर्यंत किंवा मोक्ष प्राप्ती हा पर्टिक्युलरली किंवा परमेश्वर प्राप्ती हा योगाचा प्रमुख हेतू त्यांनी सांगितला आहे. त्याच्यावरून ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग अशा पद्धतीचे प्रकार आपल्याला दिसून येतात. म्हणजे याची साधी उदाहरणं तुम्हाला द्यायची म्हटलं तर ज्ञान योगाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्ञानप्राप्तीच्या द्वारे किंवा समाधीपर्यंत पोहोचण्याची जी क्षमता ज्यांच्यामध्ये होते त्यांचं उदाहरण आपल्याला देता येईल की संत ज्ञानेश्वर महाराज, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, हे सर्व ज्ञानयोगी होते. कर्मयोगेचं उदाहरण मी नेहमी देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्मयोगाचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे. जरी ते राजा होते परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचा आकस किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांची स्वार्थ किंवा काय म्हणतो त्याला मन गुंतलेलं नव्हतं. जरी ते राजा होते एवढे मोठे तरी फक्त लोककल्याणासाठी काम करायचंय ही त्याच्यातली भावना असते. भक्तियोग, भक्तीच्या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचणे म्हणजे भक्तियोग होय. याला संत तुकाराम महाराज, संत मीराबाई, संत जनाबाई हे जी उदाहरणं आहेत ती अतिशय योग्य आहेत असं मला वाटतं भक्ती योगाच्या संदर्भातली. हे झाले योगाचे काही प्रकार. आता याच्यामध्ये जे काही ट्रेडिशन जे आहेत ज्या मेन आपल्याला फॉलो केल्या जातात त्या आपण मोस्टली याच्यामध्ये बघूयात. त्यात म्हणजे सर्वात महत्वाचं आहे हठयोग. आता ही हठयोग प्रतिपिका जो आहे हा ह्याच्यावरचा सर्वात ऑथेंटिक ग्रंथ आहे असं म्हणता येईल. साधारणपणे 1500 शतका पूर्वी, इसवी सन पूर्व 15 आपल्याला साधारणपणे हठप्रतिपिकेची किंवा हठयोगाची लिखित स्वरूपामध्ये मांडणी झाली. त्याच्यामध्ये साधारणपणे 389 श्लोक आहेत आणि 4 चॅप्टर आहेत, म्हणजे 4 लेसन आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सर्वात पहिला जो आहे पोश्चर्स. पोश्चर वरती म्हणजे आसनं जी आहे त्या आसनांवरती 67 श्लोकांमध्ये 67 श्लोकांमध्ये आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे पूर्ण सविस्तर. आता जी काही आपण आसनं करणार आहोत ती सर्व आसनांची माहिती याच्यामध्ये इथे सापडते हठ प्रतिपिकेमध्ये. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण जे आहे ते प्राणायाम आणि षटकर्म, ज्या क्रिया आपण ज्याला म्हणतो त्या क्रिया ज्या आहेत ह्या एकूण 78 श्लोकामध्ये त्यांनी समजून सांगितलेलं, त्याचं सायंटिफिक अनालिसिस दिलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये. त्याचबरोबर तिसरं जे आहे ज्याच्यावरती पर्टिक्युलरली कुंडलिनी शक्ती जागृत तुम्ही ऐकून असताल की कुंडलिनी शक्ती वगैरे, की आपल्या बॉडीमध्ये 7 एनर्जी सेंटर्स असतात, 7 सप्तचक्र असतात. ते सप्तचक्रांना अवेअर केलं की आपली कुंडलिनी शक्ती जागृत झाली, अशा पद्धतीचे ते सगळं सायंटिफिक अनालिसिस त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्या मुद्रा म्हणजे पर्टिक्युलरली ते जागृत करण्यासाठी आणि तिची प्रगती करण्यासाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मुद्रा आणि बंधाजमध्ये येतात. ते 130 श्लोकांमध्ये टोटल तिसऱ्या प्रकरणामध्ये सांगितल्यात. आणि चौथं प्रकरण जे आहे ते मेडिटेशन अँड समाधी, म्हणजे ध्यानाची आणि समाधीची स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा अचीव करू शकतो, त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे याच्यामध्ये आपल्याला 114 श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा अजून एक ग्रंथ आहे की जो अगदी योग शास्त्राचं बायबल म्हटलं तरी चालेल. त्याला तो जो आहे महर्षी पतंजलींनी साधारणपणे 2500 वर्षापूर्वी याचं मांडणी केलेली आहे, लिहून ठेवलेला आहे.
म्हणजे इट इज नोन ॲज अ पतंजली योग सूत्र. सूत्र म्हणजे श्लोक थोडक्यात असं आपण म्हणूया तिथं. पण त्याला योगिक भाषेमध्ये सूत्र हाच शब्द जो आहे तो योग्य आहे. इथून पुढे जेव्हा आपण म्हणू तर श्लोक म्हणण्याच्या ऐवजी आपण सूत्र असंच त्याचं उच्चारण करूयात. एकूण 195 सूत्रांमध्ये आणि 4 पार्ट्स मध्ये किंवा म्हणजे 4 पद जे आहेत त्या 4 पदांमध्ये म्हणजे 4 लेसन मध्ये आपल्याला हे जे आहे अष्टांग योग संपूर्ण समजून सांगितलेलं आहे. सर्वात पहिलं जे आहे ते समाधीपाद, जे पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये 51 सूत्र आहेत. दुसरं जे आहे साधनपाद, त्याच्यामध्ये 55 सूत्र आहेत. तिसरं जे आहे ते विभूतीपाद, त्याच्यामध्ये पण 55 सूत्र आहेत. आणि चौथं जे आहे हे कैवल्यपाद आहे, म्हणजे याच्यामध्ये कैवल्याची प्राप्ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती थोडक्यात इथं त्यांनी सांगितलेलं आहे एकूण 34 सूत्रांमध्ये. आता हा जो अष्टांग योग आहे याचे 8 अंग आहेत म्हणून याला अष्टांग योग असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पहिलं जे आहे यम, दुसरं जे आहे नियम, तिसरं आहे आसन, चौथं प्राणायाम, पाचवं प्रत्याहार, सहावं धारणा, सातवं ध्यान आणि आठवं जे आहे ते आहे समाधी. याच्यामध्ये पहिली जी 4 अंग जी आहेत म्हणजे त्याला आपण एक्सटर्नल डिसिप्लिन्स असं आपण म्हणू शकतो किंवा बहिरंग योग असं म्हणू शकतो. आणि पुढची जी 4 आहेत 5वं, 6वं, 7वं आणि 8वं हे अंतरंग योग आहे. म्हणजे याच्यामध्ये अंतरंग इन द सेन्स की बहिरंगामध्ये आपण फक्त फिजिकल बॉडीला रिअलाइज करतोय किंवा फिजिकल लेवलवरतीच काम करतो. ओके, मेंटल एक्सटर्नली थोडंफार मेंटल लेवल आणि फिजिकल लेवलच आपण याच्यावरती काम करतो. पण पुढची जी 4 आहेत जे अंतरंग योग जो आहे इंटरनल डिसिप्लिन जी आहे ती म्हणजे आपण अंतरंगामध्ये काम करतो, म्हणजे आपल्या आत्म्यावरती, आपल्या मनाच्या शक्तींवरती, आपल्या मनाच्या वृत्तींवरती विशेष करून जास्त काम करतो. आणि समाधीपर्यंतची स्थिती जी आहे अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा अगदी सहज घेऊ शकतो. हे त्याच्या मागचा हेतू आहे. तर आपण ध्यानात ठेवा की आसन हे असं फक्त योग आसन आणि प्राणायाम असं म्हणजे योग असं नाहीये. तर एवढे सगळे अंग जी आहेत ही सगळे मिळून जेव्हा एकत्र होतात तेव्हा तो योग होतो, योगी होतो व्यक्ती, किंवा त्याला योग म्हटलं जातं. तुम्ही जर फक्त आसनं करताल तर दॅट इज फक्त योग आसन, आणि प्राणायाम करताल तर ते फक्त प्राणायाम, ती फक्त ब्रिदिंग एक्सरसाइज होते. तर एवढ्या सगळ्या यम पासून ते समाधीपर्यंत जेवढ्या काही ऍक्टिव्हिटीज जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता तेव्हा तुम्ही योगी होता किंवा तेव्हा आपण योग केला असं म्हटलं पाहिजे. तर हे जे महर्षी पतंजली आहे तर त्यांची प्रार्थना सुद्धा याच्यामध्ये आहे. मी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे लिहिलेलं आहे, योगेन चित्तस्य पदेन वाचा, म्हणजे योगाने चित्ताची जी आहे ती शुद्धी होते. पदेन वाचा म्हणजे जेव्हा तुम्ही उच्चारण करता किंवा एखाद्या चांगल्या गोष्टींचं किंवा मंत्रांचं उच्चारण करता तेव्हा तुमची वाणी जी आहे ती शुद्ध होते. आणि हे जे शरीर जे आहे, मल जे शरीर जे आहे त्याला मेडिटेट केलं, काय म्हणतो आपण ज्याला शुद्धी केली जाते औषधासारखी, औषधांप्रमाणे, औषधांद्वारे शरीराची शुद्धी होती. त्याप्रमाणे महर्षी पतंजलींना आपल्याला हा योग जो आहे हा सांगितलेला आहे सर्व बाबतीत शुद्धी घडून येण्यासाठीचा. मग त्यात त्यांचं पुढचं वर्णन सुद्धा आहे. आबाहू पुरुषाकारम, बाजूला मी स्लाइड मध्ये एक पिक्चर्स पण दिले की बाहू पर्यंत ते पुरुषापर्यंत सारखे आहेत. शंख चक्रासी धारिणम, त्यांनी शंख आणि चक्र या 2 गोष्टी धारण केलेल्या आहेत. सहस्त्र शीर्षम श्वेतम, म्हणजे सहस्त्र नागांचा फणा जो आहे हा त्यांच्या डोक्यांवरती आहे. आणि असे हे पतंजलीम प्रांजलिरान तोस्मी, अशा पतंजलींना आपण नमस्कार करत आहोत. ही महर्षी पतंजलींच्या बाबतीतली योगाची प्रार्थना आहे. प्रार्थनेतून मनाची एकाग्रता, चित्ताची शांतता साधण्यासाठी आपल्याला मदत होते. आता आपण
जेव्हा कोणतीही एक्सरसाइज करण्याला म्हणजे योगिक प्रॅक्टिसेस जेव्हा सुरू करणार आहोत तेव्हा काही लुजनिंग मुवमेंट जे आहेत ह्या करणं गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही परीक्षेला जेव्हा तुम्ही जाणार आहात वेन यू आर गोइंग टू परफॉर्म आसना, त्याच्या अगोदर तुम्ही बाजूला जेव्हा असता सर तुम्हाला किंवा जे कोणी एक्झामिनर्स येतील ते तुम्हाला सांगतील की बाबा तुम्ही आता आसन हे आसन करायचंय तुम्हाला, तर त्याच्या अगोदर तुम्ही काही लुजनिंग मुवमेंट किंवा लुजनिंग एक्सरसाइज करणं किंवा मोबिलिटी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये मान डावीकडे उजवीकडे वळवणं, खाली वर वळवणं, साईड वाईज वळवणं, हे जे आहे हे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बॉडी जी आहे स्लाइड लॅटरल साईडला स्ट्रेच करणं, थोडाफार ट्विस्ट करणं, त्याचबरोबर पायाच्या साठी थोडीशी लेग्स मुवमेंट करणं, या सगळ्या मुवमेंट ज्या आहेत की जेणेकरून बॉडी सिस्टीम ज्या आहेत, फिजिकल सिस्टीम ज्या आहेत त्या आपल्या अवेअर व्हाव्यात. म्हणजे स्नायू जे आहेत, स्नायू आहेत, सांधे आहेत, त्याचबरोबर ब्रिदिंग पॅटर्न आहे, याच्यामध्ये तुमचा एक अवेअरनेस यावा की जेणेकरून तुम्ही आसन करताल तर त्यावेळी काही इंजुरी होऊ नये किंवा काही दुखापत घडून येऊ नये. कारण का जेव्हा तुम्ही आसन करणार आहात आणि ते होल्ड करणार आहात तर ते अगदी डीप मसल फायबर पर्यंत म्हणजे हाडाला चिकटलेल्या स्नायूंपर्यंत ते तुम्हाला स्ट्रेच देत असतं किंवा स्ट्रेचेस पर्टिक्युलरली, प्रेशर नाही म्हणू शकत इथं, तो शब्द योग्य नाही, ते तो तुम्हाला करत असतं किंवा तिथं हालचाल घडवून आणत असतं. मग इंटरनली मसल एखादा टेअर होण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते, तर काही शिथिल करण्याचे मुवमेंट व्यायाम जे आहेत हे आपण तिथे करणं खूप गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर हे आसन करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या मी तुम्हाला नंतरही सांगेल की आसन म्हणजे काय आहे. तर याची डेफिनेशन जी आहे ही महर्षी पतंजलींनी अगोदरच सांगून ठेवलेली आहे. स्थिर सुखमासनम म्हणजे जी अशी स्थिती की ज्याच्यामध्ये तुम्ही स्थिर राहणार आहात, स्टेबल राहणार आहात, कम्फर्टेबल आणि कम्फर्टेबल राहणार आहात. स्थिर, स्टेबल, सुखम म्हणजे सुखकारक आहात, कम्फर्टेबल आहात, अगदी ओढून ताणून तोंड वाकडं करून खेचून गचके देऊन अशा पद्धतीने जर ती ऍक्टिव्हिटी केली तर इट विल बिकम अन एक्सरसाइज, इट विल नॉट बी अ आसन. ते आसन असणार नाही, ती एक फक्त एक्सरसाइज होईल. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर 0 मार्क्स मिळतील याच्यामध्ये, मग तुम्ही नापास होणार. आपण व्हायला नको ना. मग आपण ही गोष्ट जी आहे ही पाळायला पाहिजे. त्याच्यानंतर योगाभ्यास करताना म्हणजे पर्टिक्युलरली योग अभ्यास करताना तुम्ही हा हळूहळू केला पाहिजे. प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्त्यभ्यम म्हणजे अगदी तुम्ही जो काही प्रोसेस जी आहे ती एकदम प्रोग्रेसिव्ह असायला पाहिजे. हळू 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 डिफिकल्ट लेवल. आज थोडी प्रॅक्टिस केली, 8 दिवस तशाच पद्धतीने केलंय, ओके, थोडस स्ट्रेच वाढलाय किंवा आता कॅपॅसिटी वाढली आहे, तर आसन थोडस वरच्या स्थितीमध्ये किंवा त्याची डिफिकल्टी लेवल वाढवायची, आणखी डिफिकल्टी लेवल वाढवायची. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्ही आसनावरती जय ज्याला आसन जय असं योगामध्ये म्हटलं जातं, एक आसनाला तुम्ही जिंकलं, सिद्धी, आसन सिद्धी जी आहे ती अशा पद्धतीच्या प्रोसेसने जर तुम्ही गेलात तर 100% आपल्याला ते मिळणार आहे. आता आसनांचे काही प्रकार आहेत, मग त्यांचे एम्स जे आहेत म्हणजे कोणत्या हेतूसाठी तुम्ही आसन, तुमच्या मनामध्ये योगा प्रॅक्टिस करताना काय हेतू आहे आता, त्यानुसार तुम्ही आसन करता, त्याच्यावरती तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. म्हणजे समजा तुम्ही जर म्हटलं की आता आपल्याला मेडिटेशन करायचंय, ध्यानाला बसायचंय, तर मग ध्यानाच्या साठीची काही वेगळी आसनं आहेत, ती सिलेक्टिव्ह आहेत. अगदी 5-7 आसनं आहेत, त्यातली काही नावं मी दिली. म्हणजे त्याच्यामध्ये पद्मासन येतं, सिद्धासन येतं, म्हणजे साधी एक अर्ध पद्मासनासारखी थोडीशी स्थिती असते. त्याच्यानंतर स्वस्तिकासन म्हणजे साधी मांडी घालून पण तुम्ही बसता. हे अशा पद्धतीची इव्हन वज्रासन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये येतं, मेडिटेटिव्ह आसनांमध्येच येतं. ते दोन्हीकडे येतं, म्हणजे करेक्टिव्ह बॉडी पोश्चर मध्ये म्हणजे दुसऱ्या दोन्ही टाईप मध्ये ते ऍक्च्युली येतं. त्याचं वापरावरती कसं आहे, तुम्ही काय हेतूने ते करताय त्याच्यावरती ते ठरतं. म्हणजे मेडिटेटिव्ह आसनं की ज्याच्यामध्ये मेडिटेशन, त्या आसनांमध्ये बसून ज्यामध्ये आपण दीर्घकाल बसू शकतो आणि ध्यान करू शकतो किंवा ध्यानाच्या स्थितीमध्ये जाण्यासाठी किंवा बसण्यासाठी जी आसनं येतात तिला मेडिटेटिव्ह आसन असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो करेक्टिव्ह बॉडी पोश्चर्स, ज्याला शरीर संवर्धनात्मक किंवा शरीर सुधारात्मक आसनं म्हटलं जातं, ज्याच्यातून शरीराच्या सर्व सिस्टीमचं
जे आहे फिजिकल फिजिओलॉजिकल आपलं जे आहे ती डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने केली जाते, ती करेक्टिव्ह बॉडी पोश्चर्स. मग ती आसनं जी काही आता आपण करणार आहोत, पुढे बघणार आहोत, ती सगळी जवळजवळ शरीर सुधारात्मक आसनामध्ये येतात. म्हणजे संवर्धनात्मक आसनामध्ये येतात. शीर्षासन, सर्वांगासन, भुजंगासन, धनुरासन, पवनमुक्तासन, जेवढी काही आसनं आहेत ती सर्वच्या सर्व आसनं जी आहेत ही शरीर संवर्धनात्मक करेक्टिव्ह बॉडी पोश्चर्स मध्ये येतात. तिसरं जे आहे ते आहे रिलॅक्सेटिव्ह बॉडी पोश्चर्स. याच्यामध्ये फक्त 2 आसनं येतात बरं का, आणि ही आपल्याला परीक्षेला नाहीत, पण तुम्हाला सांगतो की ही आसनं का करायची आहेत, की जेव्हा आपण योगिक प्रॅक्टिसेस करतो किंवा नॉट नेसेसरी की तुम्ही योगिक प्रॅक्टिस केल्यानंतरच ही रिलॅक्सेटिव्ह आसनं करा. तुम्हाला जेव्हा शरीराला, मनाला जेव्हा काही जास्त थकवा येतो, अशा वेळी पाठीवर झोपून जेव्हा तुम्ही बॉडीला रिलॅक्स करता जे आसन आहे त्याला शवासन असं म्हटलं जातं. दॅट इज अ डेड बॉडी पोश्चर, ज्याला शव आसन असं म्हटलं जातं. त्यातून तुम्ही शरीर आणि मन रिलॅक्स करता. जसं पाठीवर झोपून स्वतःला रिलॅक्स करू शकतो, तसं पोटावर झोपून जेव्हा करतो तेव्हा त्याला मकरासन असं म्हणतात. मगर म्हणजे क्रॉकडाईल पोज. जी मगर पहा कशी बाजूला, पाण्याच्या बाजूला, कशी पाण्याच्या बाजूला अशी निवांत पडलेली असते की पडलेली असते, सी शोअरला पर्टिक्युलरली आपण बघतो ज्या पद्धतीने निवांत रिलॅक्स पडून असते, तर त्या पद्धतीने शरीराची स्थिती होते, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण ती स्थिती म्हणजे मकरासन, म्हणजे पोटावर झोपून शरीर आणि मनाला रिलॅक्स करण्यासाठीचं जे रिलॅक्सेटिव्ह आसन आहे ते मकरासन. ही रिलॅक्सेटिव्ह आसनं ही फक्त आणि फक्त 2च आहेत, हे लक्षात असू द्या. दुसरं जे आहे आता याच्यामध्ये त्यानंतर असे अनेक काही प्रकार पडतात आसनांचे, की ज्याच्यामध्ये उभं राहून आहेत, बसून आहेत, पोटावर झोपून, पाठीवर झोपून, काही आसनं बॅलन्सिंग आहेत, कुठे काही खाली डोकं वर पाय म्हणजे टॉप्सी टर्वी आसन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचे आहेत, ज्याच्यामध्ये त्यात बरोबर काही पुढे वाकणारे आसन आहेत, काही मागे वाकणारे आहेत, काही ट्विस्टिंग देणारी आहेत, काही पोटाची ताकद वाढवणारी आहेत, काही हिपला म्हणजे आपलं जे पेल्विस एरिया जो आहे, कमरेचा भाग वगैरे जो आहे, नितंबाचा भाग जो आहे, ते त्याला ओपनिंग किंवा त्याला स्ट्रेच किंवा त्याच्यावरती इफेक्ट देणारी अशी आसनं आहेत. अशा अनेक पद्धतीने वेगवेगळे प्रकार पडतात. पण तुम्ही जेव्हा आसनांचे प्रकार किती असं जेव्हा जर तुम्हाला विचारलं जाईल तर तुम्ही पर्टिक्युलरली 2च हे प्रकार सांगा, 3च प्रकार सांगा, की मेडिटेटिव्ह, रिलॅक्सेटिव्ह आणि या पद्धतीने आणि करेक्टिव्ह बॉडी पोश्चर, असे 3च सांगा. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत आसन करताना ते लक्षात घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द रेग्युलर प्रॅक्टिस ॲज वेल ॲज द एक्झाम. एव्हरी आसना इज टू बी फॉलोड बाय शवासन असं म्हटलं जातं. आता जर तुम्ही जास्त थकवा येत असेल तर तुम्हाला प्रत्येक आसनानंतर शवासन थोडा क्षण का होईना पण करणं खूप गरजेचं आहे. नेव्हर थिंक अबाउट ब्रिदिंग, मी श्वासावरती अजिबात विचार करू नका. श्वास मी घेतलाय कधी, श्वास मी कधी सोडलाय, याचा अजिबात विचार करू नका. आसन करताना ब्रिदिंग तुमचं नॉर्मल ठेवा, कुठेही श्वास रोखायचा नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डू नॉट होल्ड युअर ब्रेथ ऍट ऑल. ते तुमचं शरीरच तुम्हाला सांगतं की कधी श्वास रोखायचा आहे आणि कधी सोडायचा आहे. ज्यावेळी तुम्ही श्वास रोखताय असं तुमच्या लक्षात येतं त्यावेळी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून ब्रिदिंग नॉर्मल करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला आसन जे आहे तुमचं जास्त रिलॅक्स पद्धतीने होतं. ओके. यू शुड बी द प्लेस शुड बी व्हेरी मच क्लीन अँड व्हेंटिलेटेड. जागा जी आहे आसन प्रॅक्टिस करताना एकदम स्वच्छ असावी, सुंदर असावी, हवा खेळती असावी. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आसन करता ना तेव्हा तुम्हाला ते उत्साहीच वाटलं पाहिजे, व्यायामासारखं नाही. व्यायामात आणि याच्यात खूप महत्वाचा फरक आहे की व्यायाम केल्यानंतर तुम्हाला थोडंसं थकल्यागत वाटतं, पण आसन जेव्हा तुम्ही करता ना त्यावेळेस ते तुम्हाला उत्साहीच वाटलं पाहिजे. दो यू आर डुईंग फिजिकल ऍक्टिव्हिटी टिल यू आर फिलिंग एनर्जेटिक. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ आसना. हे जर झालं नाही तर समजा की तुमचं आसन काहीतरी चुकलंय. ओके. आता काही थेरपेटिक आस्पेक्ट जो आहे, म्हणजे काही दुखापत वगैरे जेव्हा काही असेल तुम्हाला, ती जर दुरुस्त करायची असेल, तुम्ही असं म्हणताय आसनानंतर तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स घेतला पाहिजे, त्याच्याशिवाय ते करू नका. आणि जेव्हा कधी दुखायला लागलंय त्या कंडिशन मध्ये आसन अजिबात करायचं नाही.
प्रत्येक आसनाचं सेशन जे आहे हे फॉरवर्ड बेंडिंगनेच कन्क्लूड करायचं. म्हणजे समजा तुम्ही 10 आसनं केली तर तुमचं 10वं आसन हे पुढे वाकणाऱ्यातलंच आसन असावं, जेणेकरून तुमचं शरीर किंवा पाठ, मणका पर्टिक्युलरली जो आहे हा रिलॅक्स होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये टायमिंग काय आहे? जर आसन जेव्हा तुम्ही पर्टिक्युलरली करतो तो संधी काल जो आहे त्या कालामध्ये करावं पर्टिक्युलरली, असं माझं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या दोन्ही नाकपुड्या ज्या आहेत, दोन्ही नोस्ट्रिल ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह असतात आणि तुमची एनर्जी लेवल जी आहे ही प्रचंड हाय असते. अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ते करणार त्या वेळात जर तुम्ही केलं तर आसनांचं जास्त बेनिफिट मिळतो तुम्हाला. पर्टिक्युलरली सकाळी साधारणपणे 5:20 ते 6:40 या वेळामध्ये जर तुम्ही केलं आणि संध्याकाळी सेम टाइम 5:20 ते 6:40 या 40 मिनिटाचा कालावधी जर तुम्ही पकडला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही केलं तर यू विल रिअली एन्जॉय. म्हणजे खूपच छान पद्धतीने ते करतात. पोट रिकामा असावं, कमीत कमी 4 तास अगोदर काही खाल्लेलं नसावं. जर तुम्ही आंघोळ करून जर योगा प्रॅक्टिसेस केली आणि आफ्टर दॅट हाफ अन आवर परत आंघोळ म्हणजे योगा सेशन नंतर पुन्हा अर्ध्या तासाने जर आंघोळ केली तर ते जास्त चांगलं आहे. ओके. जेव्हा तुम्ही आसन करणार आहात, तुमचं पर्टिक्युलर सेशन आहे, सुरुवातीला अगदी 10 मिनिटं 5 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत प्राणायाम करू शकता. नंतर थोडं थोडं वाढवत जाऊन तो 20 मिनिटाचा साधारणपणे असावा. तो 60% सॉरी 40% पर्यंत तुमचं जे आहे आसन टोटल सेशनच्या 40% टाइम तुम्ही याला देऊ शकता, प्राणायामांसाठी देऊ शकता. आता आपण पर्टिक्युलरली आसनांना सुरुवात करूयात की कशी कशी आसन आहेत. आता हे जे सगळ्यात पहिलं आसन जे आहे हे पवनमुक्तासन आहे. आसन हे पाठीवर झोपून करायचं आसन आहे. याच्यामध्ये साधं नावावरून त्याचा काय हेतू लक्षात येतो की पोटामधले जे काही एक्सेस गॅसेस आहेत हे रिलीज करण्यासाठी पवनमुक्तासनाचा उपयोग होतो. पाठीवर झोपणार आहात तुम्ही. त्याच्यानंतर हळूहळू दोन्ही पाय फोल्ड करून पोटावरती घ्यायचे. पोटावरती मांडी जी आहे ही पोटावरती दाबून घ्यायची आहे. दोन्ही हाताने पायावरती घडी घालायची आहे. घडी घालून घेतल्यानंतर मांडी आणि पोट याच्यामध्ये कुठेही गॅप राहता कामा नये. गुडघा छातीकडे यावा आणि आपली हनवटी, डोकं उचलून आपली हनवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये टेकवायची आहे. ही तुमची झाली पवनमुक्तासनाची अंतिम स्थिती. याच्यामध्ये पोटावरती प्रचंड ताण येतो आणि तुम्हाला तुम्ही इथे कुठेही श्वास रोखायचा नाहीये. याची काळजी घ्या की तुम्ही कुठेही श्वास रोखणार नाहीयेत. ज्या लोकांची पोटाची सर्जरी झाली असेल किंवा पोटाचे ऑपरेशन झाले असतील किंवा काही इश्यू असेल, हर्नियासारखा इश्यू असेल पर्टिक्युलरली, तर त्यांनी हे थोडंसं जपून करायचंय किंवा एक्सपर्टला विचारा आणि मग करा. किंवा तुम्हाला काय अडचण असेल त्याच्या संदर्भातलं तर हे परफॉर्म करताना तुमच्या सरांना किंवा तिथले येणाऱ्या एक्सपर्ट्सला विचारा. ते तुम्हाला सांगतील त्या पद्धतीनं हे करा, ह्या आसनाचं सराव करा किंवा ते परफॉर्म करा. सर्वात महत्वाचं म्हणजे हे या आसनाचे काही फायदे जे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. पोटावरती खूप चांगल्या पद्धतीने प्रेशर दिलं जातो तर त्याच्यामुळे पोटातले एक्सेस गॅसेस रिलीज होतात. त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. तुमचं डायजेशन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं सुधारलं जातं. तुम्ही जेव्हा डोकं वर करून घेता आणि हनवटी टेकवता त्यावेळेस तुमचा गळा, मान याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने प्रेशर येतो. तर थायरॉइड साठी सुद्धा या आसनाचा खूप चांगला फायदा होतो. नंतर हळूहळू आसन सोडताना डोकं पहिल्यांदा जमिनीवर टेकवायचे. नंतर हात जमिनीवर हात सोडा आणि त्यानंतर पाय जे आहेत हे सरळ करा हळूहळू आणि पुन्हा शवासन करायचंय. त्याच्यानंतर पुढचं आसन जे आहे हे सेतुबंध आसन, ज्याला आपण ब्रिज पोश्चर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा सर्वांगासनाची जी सुरुवातीची जी स्थिती आहे ती आपण घ्यायची आहे. हात इथे मात्र पाठीला उलट्या बाजूने लावायचे आणि हळूहळू पाय पुन्हा आणखी जमिनीवरती आणून जमिनीवरती टेकवायचे. म्हणजे टाचा, खांदे, कोपर आणि मान, पर्टिक्युलरली मान आणि डोकं रिलॅक्स असतं. खांद्यावरती तुम्ही हे वजन बऱ्यापैकी घेणार आहात. या ठिकाणी या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये तुमची हनवटी जी आहे ही छातीला टेकलेली असावी. पाय पूर्णपणे सरळ असावेत. अशा आणि दोन्ही हाताने तुम्ही
पाठीला सपोर्ट देणार आहात, म्हणजे बरगड्यांच्या थोडा खालच्या भागाला आणि कमरेच्या थोडं वरच्या भागाला, म्हणजे लंबरच्याही थोडस वरती तुम्ही याला सपोर्ट देणार आहात. दिस इज द सेतुबद्ध सर्वांगासन. याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला छाती, मान आणि त्याचबरोबर तुमचा मणका आणि हिप्स यांना खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रेच मिळतो. इट इम्प्रूव्ह सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातं. याच्यामध्ये जर मानदुखी पर्टिक्युलरली कोणाला असेल तर हे आसन पर्टिक्युलरली करू नये. ओके. त्याच्यानंतर अर्ध हलासन. तुम्ही जेव्हा जमिनीवर झोपलेला आहात, हात शरीरालगत ठेवायचे, दोन्ही पाय एकत्र जुळवा आणि हळूहळू गुडघ्यामध्ये न वाकवता 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री अशा पद्धतीनं हे आसन 90 डिग्री मध्ये तुमच्या दोन्ही पायांना घेऊन यायचं. फायनल पोज मध्ये पायाची बोटे तुमच्या अंगावरती ओढा आणि पाय जास्तीत जास्त सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. इथे खांदे उचलू नका, पंजे जमिनीवर ठेवायचे आणि आधार जो आहे, हातांचा आधार जो आहे, पंजांचा आधार जो आहे हा जमिनीवरती घ्या. खांदे उचलू नका, डोकं उचलू नका. पोटावरती बऱ्यापैकी ताण या आसनामध्ये येतो, त्याच्यामुळे पायाचे थरथर थरथर होण्याची शक्यता आहे. पण त्याच्यावरती जर प्रॅक्टिस केली तर खूप चांगल्या पद्धतीने कमांड त्याच्यामध्ये येते. सगळ्यात महत्वाचं या आसनामध्ये, दिस अर्ध हलासन, या आसनामध्ये तुमच्या पोटाची ताकद वाढते. बेली फॅट जे आहेत हे कमी करायला खूप मदत होते. ओके. हे जे आसन आहे अर्ध हलासन, हे हलासनाची पूर्व तयारी आहे. आता या अर्ध हलासनातूनच पुढे जाता येतं ते हलासन, पूर्ण हलासन ज्याला आपण म्हणू, की हळूहळू तुम्ही तुमची पाठ उचलतायत, हाताचा जमिनीवर सपोर्ट घेता आणि हळूहळू आपल्या डोक्याच्या पाठीमागे आपली पाय टेकवायचे जमिनीवरती. यावेळी दोन्ही पाय पूर्ण सरळ असावेत आणि दोन्ही हात पूर्णपणे जमिनीवर टेकलेले असावेत. प्लग पोज म्हणजे नांगराचा फाळ ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती दिसते नांगरासारखी, अगदी. म्हणून याला हल म्हणजे नांगरासारखी शरीराची स्थिती होते, म्हणून याला आपण हलासन असं म्हणतो. अतिशय सुंदर आसन आहे. याच्यामध्ये बॅलन्स जो आहे हा तुम्ही डोक्याच्या ऐवजी खांद्यावर घेणं गरजेचं आहे. पाठ जी आहे जास्तीत जास्त सरळ घ्यावी. मनका जो आहे हा प्रचंड चांगल्या पद्धतीने ताणला जातो. संपूर्ण मनका जो आहे हा खेचला जातो. शरीराची मागची बाजू खूप चांगल्या पद्धतीने खेचली जाते. त्याचबरोबर मान, खांदे यांनाही चांगल्या पद्धतीनं ताण मिळतो. याचा टोन जो आहे हा डेव्हलप होतो. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये तुमची हनवटी जी आहे ही तुमच्या छातीवर टेकणं गरजेचं आहे. जर छातीवर जेव्हा त्याला चिन लॉक असं म्हणतो, जेव्हा ते टेकलं जातं तेव्हा तुमच्या गळ्यामध्ये ज्या थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड्स आहेत त्या ग्लँडला खूप चांगल्या पद्धतीनं प्रेशराईज करतो आणि थायरॉइडचं फंक्शन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं घडून येतं. पर्टिक्युलरली पाठीमध्ये जर काही दुखणं असेल, काही सर्जरी असेल किंवा सिव्हिअर पेन जर बॅकमध्ये असेल तर हे आसन थोडंसं जपून करायचंय, अदरवाईज इंजुरी वाढण्याची शक्यता आहे. महिलांसाठी म्हणजे पर्टिक्युलरली मुलींसाठी हे सांगेल की ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन यू शुड नॉट प्रॅक्टिस धिस आसना. मेन्स्ट्रुएशन मध्ये हे आसन करायचं नाही. कोणत्याही पद्धतीचं टॉप्सी-टर्वी आसन जे आहे म्हणजे खाली डोकं आणि वर पाय असं असणारं आसन मुलींनी करायचं नाही. त्याच्यानंतर शवासन, इट्स अ रिलॅक्सेटिव्ह पोश्चर. कोणतीही आसनांची जेव्हा प्रॅक्टिस होईल त्यानंतर तुम्ही जेव्हा हे आसन करताल तेव्हा शरीराने मनावरचा थकवा जो आहे हा तुमचा निघून जातो. स्ट्रेस रिडक्शनसाठी अतिशय या आसनामध्ये एक योग निद्रा म्हणून एक प्रकार आहे, तो आपण केला तर कोणत्याही पद्धतीचा स्ट्रेस, निद्रानाश म्हणजे ज्यांना झोप येत नाही, ज्यांच्या मनाची प्रचंड चंचलता आहे, जे प्रचंड अस्वस्थ आहेत, जे प्रचंड टेन्शन मध्ये आहेत, या सर्वांसाठी रिलॅक्सेशन करण्यास घडून आणण्यासाठी हे आसन जे आहे शवासन अतिशय महत्वाचे. दोन्ही पायामध्ये साधारण 1 ते 1.5 फुटाचं अंतर, हात शरीरापासून थोडेसे बाजूला, हाताचे पंजे आकाशाकडे, पंजे सैल सोडायचे, हात जस्ट लाईक अ डेड बॉडी. म्हणजे तुमची मान सुद्धा तुम्ही रिलॅक्स सोडू शकता, जी ज्या बाजूला तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या बाजूला ती मान नेऊ शकता आणि पूर्णपणे स्वतःला रिलॅक्स करू शकता. दिस इज शवासन. ओके. पण हे परीक्षेला नाहीये, परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण सांगतो मी तुम्हाला. ओके. आता आपण पाठीवर झोपून काही आसनं बघितले, आता थोडंसं पुढे जाऊयात. आपण पोटावर झोपून आसन या प्रॉन पोश्चर ज्याला आपण म्हणतो, ते सगळ्यात पहिलं आहे भुजंगासन. इट्स अ कोब्रा पोश्चर. ओके. दोन्ही पाय जुळवायचे, हात बरोबर खांद्याखाली असे खांद्यापाशी ठेवायचे आणि
पंजे जमिनीवर टेकवायचे, दोन्ही पाय पाठीमागे जुळलेले आहेत आणि डोकं हळूहळू हळूहळू वर जस्ट लाईक नागाच्या फणासारखं, भुजंगासारखं हळूहळू आपण वर येणार आहोत. दिस इज द भुजंग आसन. फायनल पोज. फायनल पोज मध्ये दोन्ही पाय जुळलेले असावेत, हात शक्यतो ताठ ठेवा. ओके. आणि त्याचबरोबर ओटीपोट मात्र ओटीपोटापासून पायाकडे खाली शरीर जे आहे हे जमिनीवर टेकलेलं असावं. मांडी वगैरे उचलून घ्यायची नाहीये. ते जर उचललं तर ते वेगळं पोश्चर होईल. ते मग ऊर्ध्वमुख श्वानासन अशा पद्धतीचं ते आसन होईल, पण ते आपल्याला इथे नाहीये. याच्यामध्ये मणक्याची फ्लेक्झिबिलिटी वाढायला, त्याचबरोबर ताकद वाढायला या आसनाचा खूप मदत होते. हे जे आसन आहे हे शरीराची पुढची बाजूला ओपनिंग स्पेस देतं जास्तीत जास्त. याच्यामुळे तुमची छाती, त्याचबरोबर तुमचे फुफ्फुस म्हणजे लंग्स आणि चेस्ट ऍज वेल एज हार्ट यांना खूप चांगला ओपन स्पेस मिळतो. त्याचबरोबर पोटाला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेच मिळतो. पोटातले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, जे व्हायटल ऑर्गन्स जे आपण म्हणतो, आतडी वगैरे वगैरे, इव्हन तुमचं लिव्हर, तुमचं जठर, या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रेच मिळतो आणि एक चांगलं स्टिम्युलेशन मिळतं पोटाला आणि डायजेशन पण डेव्हलप होतं खूप चांगल्या पद्धतीने. या आसनामध्ये तुमच्या मणक्याला खूप चांगल्या पद्धतीने असं ज्याला आपण म्हणतो स्ट्रेंथनिंग, ज्याला आपण क्विझिंग कंडिशन जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने मिळते. खूप सुंदर आसन आहे. इथे चेस्ट ओपनिंग होतं, त्याच्यामुळे ज्यांना अस्थमाचा त्रास आहे किंवा दम्याचा त्रास आहे यांच्यासाठी हे आसन खूप महत्वाचं आहे. धनुरासन. याच्यामध्ये मी ह्या आसनाची अगदी आयडियल फायनल पोज मी इथे दिलेली आहे. इथे तुम्हाला या कंडिशन मध्ये जरी जाता आलं नाही तरी तुम्ही दोन्ही हातांनी घोटे पकडा पाठीमागे आणि हात सरळ मागे ओढून स्वतःला उचला. इट्स अ स्ट्रेच बो. म्हणजे धनुरासन म्हणजे धनुष्य जसं आपण खेचतो, ज्या पद्धतीने खेचला जातो, त्यामुळे धनुष्याची जी स्थिती होती ती स्थिती म्हणजे धनुरासन होय. याच्यामध्ये काही व्हिडिओज जे आहेत हे मी सरांना शेअर करेन यानंतर. सर तुम्हाला ते नक्कीच शेअर करतील. यापैकी काही आसनं जी आहेत ही तुम्हाला नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील किंवा शिकायला मिळतील की त्याच्या डिटेल प्रिस्क्राईब केलेली आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचं पण त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. असे व्हिडिओज मी सरांना पाठवून देईन, ते तुम्हाला शेअर होतील नक्कीच. आता या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्थिर राहायचंय. हे स्ट्रेच बो पोश्चर आहे. हे पोटावर झोपून करण्याचं एक शरीर संवर्धनात्मक आसन आहे. अतिशय सुंदर. म्हणजे याच्यामध्ये खांदे, छाती, पोट, कंबर, पाय, ओव्हरऑल इन्व्हॉल्व, संपूर्ण मणका, या सर्वांची इन्व्हॉल्वमेंट या आसनामध्ये. जेव्हा या आसनाच्या फायनल पोज मध्ये जाताल तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त स्थिर राहायचंय. धनुष्य ताणल्यावर असं काय असं हालत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा आसनामध्ये जाताल यू हॅव टू बी स्टेडी अँड कॉन्कर. एकदम स्टेडी पाहिजे, असं एकदम स्टेडी थांबायचं, अजिबात सोडायचं नाहीये त्याला. ओके. आणि सोडताना एकदम हळूहळू यायचंय. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पोटावर झोपलेला असं पाय फोल्ड करून घोटे पकडा. घोटे पकडून यात अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही हाताचे कोपरे ताठ ठेवा. हाताचे कोपरे ताठ ठेवले की तुम्हाला आसन आलं. आणि पायाने ताकद लावून हातांना पाठीमागे ओढा, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने स्ट्रेच करता. पायाने हातांना ओढा आणि हाताचे कोपरे ताठ ठेवा, म्हणजे तुम्हाला एकदम आयडियल पोझिशन या आसनामध्ये मिळते. ओके. त्यानंतर पुढचं आसन एक बघूयात, मकर आसन. हे पोटावर, जसं मी सांगितलं, जसं शवासन पोटावर झोपून रिलॅक्स व्हायचं, तसं हे शवासन जसं पाठीवर झोपून रिलॅक्स व्हायला असतं, तसं हे पोटावर झोपून रिलॅक्स होण्यासाठीच रिलॅक्सेटिव्ह आसन आहे. मी आणि हे सांगितलेत, ही फक्त 2 आहेत, हे सांगितले मी मगाशी तुम्हाला. त्यामध्ये पायात अंतर घ्या. पायाच्या टाचा जे आहे हे आतल्या बाजूला सोडा. आता काही बाबतींमध्ये पायाच्या टाचा ज्या आहेत हे बाहेरच्या बाजूला पण वळवल्या जातात ऍज अ थेरापेटिक व्ह्यू. मात्र परंपरेनुसार हे जे पिक्चर मध्ये तुम्हाला आसन दिसतं त्या पद्धतीने दोन्ही हातांची घडी करायची आणि कपाळ असं हातावरती ठेवायचे. हनवटी जमिनीवर टेकली जाते, म्हणजे तोंड आणि नाकाचा भाग जो आहे हा थोडासा अधांतरी राहतो आणि तुम्हाला श्वास घ्यायला सहजासहजी शक्य होतं. पुढची जी स्थिती आहे ती अशा पद्धतीने असणार आहे. ओके. हे पोटावर झोपून रिलॅक्स होण्याचं आसन आहे. याच्यानंतर वक्रासन. शरीराला पीळ देणाऱ्या आसनांमध्ये बैठ्या स्थितीतलं हे आसन आहे. याच्यामध्ये शरीराला ट्विस्ट दिला जातो. पहिल्यांदा तुम्ही 90 डिग्री मध्ये बसा. 90 डिग्री मध्ये बसल्यानंतर जो पाय, पहिल्यांदा आपण आता डाव्या बाजूने वर्णन करूया. डावा पाय जो आहे हा फोल्ड करून डाव्या पायाची जी आर्च आहे ती म्हणजे पायाची जो मध्यभाग आहे तो तुमच्या गुडघ्यापाशी टेकवा.
गुडघ्यापाशी टेकवल्यानंतर जो पाय फोल्ड केलाय म्हणजे डावा पाय फोल्ड केल्यानंतर डावा हात पाठीमागे नेऊन टेकवायचा आहे जमिनीवर बरोबर मणक्याच्या रेषेमध्ये, आणि उजवा हात जो आहे हा वरून मांडीवरून क्रॉस करून जमिनीवर टेकवायचा आहे आणि कमरेतून जास्तीत जास्त पाठीमागच्या बाजूला वळायचंय. ही जी स्थिती झाली वक्रासनाची. वक्र म्हणजे वाकवणे म्हणजे वळवणे, थोडक्यात वक्र स्थितीमध्ये म्हणजे वळवण्याची स्थिती जी आहे. याच्यामध्ये तुमच्या संपूर्ण शरीराला टॉर्सो म्हणजे धडाचा जो भाग आहे, म्हणजे अगदी खांद्यापासून कमरेपर्यंतचा, इव्हन पायापर्यंत सर्व संपूर्ण शरीराला एक पीळ दिला जातो. इट्स अ ट्विस्टिंग पोश्चर. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मनकाला हे एक जसं डाव्या बाजूने करू तसं उजव्या बाजूने करायचं. जेव्हा परीक्षेमध्ये तुम्ही करताल, सो यू हॅव टू परफॉर्म इट बाय बोथ साइड. तुम्ही जेव्हा डाव्या बाजूने करताल तर परीक्षक तुम्हाला सांगतील की आता हे तुम्ही उजव्या बाजूने पण करून दाखवा. तर उजव्या बाजूने करताना सेम मिरर इमेज कॉपी करायची. जसं डाव्या बाजूने तसंच कम्प्लिटली उजव्या बाजूने केलं की एक आसनाचं आवर्तन पूर्ण झालं. ओके. कोणतीही जी शरीराच्या एका बाजूने वळणारी आसनं आहेत ती दुसऱ्या बाजूने वळून करायची आहेत, तुम्हाला लक्षात ठेवा. म्हणजे त्या आसनाचं एक पूर्ण आवर्तन होतं. याच्यामध्ये जेवढ्या काही ट्विस्टिंग पोश्चर्स मी तुम्हाला एक हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगेन, आसन योगासनांमध्ये जेवढ्या काही शरीराला पीळ देऊन किंवा ट्विस्टिंग पोश्चर्स आहेत, ह्या सर्वच्या सर्व डायबिटीस साठी अतिशय महत्वाचे आहेत. आपल्याला ऍज अ स्टुडंट आपण अजून यंग आहोत, त्यामुळे आता आपल्याला त्याचा फायदा नाही, पण आपल्या घरच्या काही लोकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. ट्विस्टिंग जे आहे ते डायबिटीससाठी अतिशय सर्वात महत्वाचं आहे. तुमचं डायजेशन खूप चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह केलं जातं. मणक्याची फ्लेक्झिबिलिटी, स्पाइन जो आहे हा अशा पद्धतीनं ट्विस्ट केला जातो, पिळला जातो. अगदी असं आपण कपडे कसे धुताना पिळतो, मोस्टली आता वॉशिंग मशीन आलेत, कोणी पिळत नसेल तुमच्यापैकी, पण मोस्टली जे पिळणार आहे तुमच्या लक्षात येईल असं पिळतो आपण, त्यातलं पाणी काढतो की नाही, तशा पद्धतीने हे स्पाइन असा ट्विस्ट केला जातो. जसं त्यातल्या ज्या टाकाऊ गोष्टी ज्या आहेत किंवा त्याच्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी ज्या वयानुसार तिथे डेव्हलप होत असतात त्या सगळ्या रिमूव्ह केल्या आणि तुमच्या स्पाइनची हेल्थ जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने राहते. स्पाइन खूप चांगला फ्लेक्झिबल राहतो आणि हेल्दी राहतो. पुढचं जे आसन आहे हे वज्रासन आहे. वज्र म्हणजे इंद्राचं जो काय म्हणतो ज्याला आपण हत्यार होतं किंवा ज्याला अस्त्र होतं, इंद्राचं जे अस्त्र होतं त्याला वज्र असं म्हटलं जातं. ते अतिशय कठीण, वज्रा इतकं कठीण धातू जो आहे हा कोणताच नाहीये. म्हणून तुमचं शरीर जे आहे हे वज्रासारखं मजबूत होतं, तितकंच स्ट्रॉंग होतं, त्याचबरोबर तुमचं माइंडही तितकंच स्टेबल होतं. हे आसन जे आहे हे तुम्ही करेक्टिव्ह बॉडीसाठी सुद्धा करू शकता, म्हणजे शरीर सुधारण्यासाठी सुद्धा करू शकता आणि ध्यान करण्यासाठी सुद्धा या आसनाचा तुम्ही उपयोग करू शकता. जेवढी काही आसनं आहेत त्या सर्व आसनांमध्ये हे एकमेव असं आसन आहे की जे जेवणानंतर आपण करू शकतो. जेवल्यानंतर केलं तर हे डायजेशन जे आहे खूप चांगल्या पद्धतीने घडून येण्यासाठी, डायजेशन आपलं इम्प्रूव्ह होण्यासाठी वज्रासनाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो. वज्रासनामध्ये दोन्ही पाय फोल्ड करून बसलेले, दोन्ही गुडघे एकमेकाला जुळवायचे, अंगठे एकमेकाला जुळलेले, टाचा मात्र बाहेरच्या बाजूला वळतील आणि आपलं जे सीट किंवा आपले जे बटक्स आहेत हे बटक्स दोन्ही जे आहेत ह्या आपल्या टाचांच्या मध्ये टेकवायच्या, जमिनीवर पर्टिक्युलरली टेकलेल्या असतात. ओके. अशा स्थितीमध्ये सुरुवातीला हे आसन सराव करताना तुम्ही मऊ गादीवर किंवा असं करा, कारण खाली पायांना, घोट्यामध्ये, गुडघ्यांना खाली जमीन रुतते. तर हे आसन त्या पद्धतीने करा आणि स्टेबल याच्यामध्ये बसायचंय. रोज हळूहळू 2 मिनिटांपासून 10 मिनिटांपासून अगदी 2 तासांपर्यंत तुम्ही याचा सराव करू शकता. देयर इज नो हाय अप्पर लिमिट, हे किती पण वेळ करू शकता. ओके. त्याच्यानंतर उष्ट्रासन. उंटाच्या पाठीची जशी पद्धतीने कमान असते त्या पद्धतीने शरीराची कमान आपली होते, म्हणून याला उष्ट्रासन असं म्हटलं जातं. तुम्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय, कमरेचे जेवढं अंतर आहे तेवढं अंतर दोन्ही तुमच्या पायांमध्ये असलं पाहिजे. ओके. दोन्ही पायांमध्ये तेवढं अंतर तुमच्या ठेवलं, तेवढंच अंतर तुमच्या टाचांमध्ये ठेवायचंय. हळूहळू हात पाठीवर ठेवून हळूहळू हात खाली घसरवत आणायचे मांडीवरून आणि दोन्ही गुडघ्यांच्या टाचा पकडायच्या, सॉरी दोन्ही पायांच्या टाचा पकडायच्या गुडघ्यावरती उभं राहून. ओके. मान मागे पूर्णपणे सोडून द्यायचे. दिस इज द कॅमल पोज. एल्बो शुड बी स्ट्रेट.
ही झाली तुमचे उष्ट्रासनाची पोज. इथे शरीराची पुढच्या बाजूला प्रचंड ताण चांगल्या पद्धतीने मिळतो. तुमचा गळा, छाती, पोट, ओटीपोट, मांडीचा पुढचा भाग यांना खूप चांगल्या पद्धतीने ताण मिळतो. यांना ओपनिंग स्पेस मिळते. डीप स्ट्रेच जो आहे हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मिळतो. त्याचबरोबर तुमचे हिप्स जे आहेत हे यांना जे आहे ना एक कॉन्ट्रॅक्शन तिथे क्रिएट होतं. त्याचबरोबर मणका जो आहे हा मागच्या दिशेने वळवला जातो. त्यामुळे मणक्याची फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेचेबिलिटी सुद्धा वाढायला याची मदत होते. मान आणि खांद्यांसाठी सुद्धा अतिशय उपयोगी असं आसन आहे. हे आहे उत्तान मंडूकासन. मंडूक म्हणजे बेडूक. बेडूक ज्या पद्धतीने एक दोन पायावरती बसेल आणि दोन्ही वरचे हात, त्याचे दोन्ही पुढचे हात जे आहेत जर वरच्या बाजूला खेचेल, ती जी स्थिती होईल की नाही, ती स्थिती म्हणजे उत्तान मंडूकासन. वज्रासनात तुम्ही बसायचे. वज्रासनात बसून गुडघे जे आहेत हे दोन्ही बाजूला घेणार आहात तुम्ही, बाजूला ढकलायचे. गुडघे बाजूला ढकलल्यानंतर स्वतःला बॅलन्स करा. दोन्ही हात एकमेकाला क्रॉस करा. पाठीमागच्या दिशेने मी तुम्हाला इथे दाखवतो. अशा पद्धतीने क्रॉस करा. हे या पद्धतीने क्रॉस तुम्ही दोन्ही गुडघे जे कोपरे जे आहेत, दोन्ही हात जे आहेत हे कोपरातून वाकून पाठीमागे जे आहेत दोन्ही हात असे एकमेकाला क्रॉस करून पाठीमागे ठेवा. ही जी स्थिती जी आहे ती उत्तान मंडूकासन स्थिती आहे. याच्यामध्ये तुमचे खांदे, कंबर, गुडघे, त्याचबरोबर पुढे चेस्टचा जो भाग आहे याला खूप सर्वायकल म्हणजे पर्टिक्युलरली आपण मोबाईलमध्ये बघतो बघा, किंवा मोस्ट ऑफ दी पुढे वागतो. त्यामुळे आपले फरे जे आहेत पाठीमागचे हे पुढे पुढे वाकून, मान सुद्धा पुढे पुढे वाकून एक मणक्याला, अप्पर बॅकला एक चुकीचं बाक यायला सुरुवात होते. तो त्याला फिजिकल डिफॉर्मिटी असं म्हणतो, शारीरिक व्यंग म्हणतो आपण ते, की कायफोसिस कंडिशन. आणि सर्वायकल म्हणजे मानेचा जो मणका आहे त्याला त्याच्याशी रिलेटेड इश्यू निर्माण होतात. तिथं झीज होते, तिथे ताण येतो, मानेचे स्नायू जखडले जातात. याच्यासाठी अतिशय महत्वाचं आसन आहे. जरी परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही मार्क्सचा विचार केलात तर तुम्हाला हे आसन करताना मार्क्स तर मिळतीलच, पण जेव्हा तुम्ही हे रेग्युलर करताल तर तुम्हाला आता जो आपण ओव्हर यूज करतो मोबाईलचा पर्टिक्युलरली आणि कंटिन्युअस पुढे वाकून असतो, लॅपटॉप, आपले गॅजेट जेवढे आहेत तेवढे वापरताना आपण कंटिन्युअस पुढे वागतो आणि त्यामुळे मानेची जी वाट लागते, खांद्याचे जे ड्रॉप होतात ते जाण्यासाठी किंवा त्याच्यावरचा ताण न्यूट्रलाइज करण्यासाठी हे आसन आपल्याला खूप महत्वाचं आहे. समोर बघायचं आहे आणि हात क्रॉस करायचे. सो यू कॅन फील द स्ट्रेच. तुम्हाला कुठे कुठे स्ट्रेच येतो तुम्ही एन्जॉय करताल ऍक्च्युली हे आसन. रोज साधारणपणे 20 मिनिटापासून 2 मिनिटांपर्यंत करायचं. त्याचं टायमिंग वगैरे आपण बोलूयात. ओके. त्याच्यानंतर भद्रासन, ज्याला आपण बटरफ्लाय पोज असं आपण म्हणतो. दोन्ही टाचा ज्या आहेत ह्या एकमेकावर, तळवे जे आहेत हे टाचा, पायाची बोटे, अख्खा तळवा एकमेकाला पूर्णपणे, जसं हाताचा नमस्कार असेल तसं पायाचा नमस्कार एकमेकाला करायचा आहे. आणि मांडी जी आहे जशी बाजूला, गुडघे जे आहेत हे बाजूला दाबायचे आणि मांडी पूर्ण जमिनीवर जर टेकली तर दॅट इज द वेल अँड फाईन. म्हणजे हे झालं भद्रासन. दिस इज व्हेरी गुड फॉर अवर हिप एरिया. पर्टिक्युलरली विमेन्ससाठी याचा खूप चांगला फायदा होतो. विमेन्स ड्युरिंग द प्रेग्नन्सी ऑल्सो कॅन प्रॅक्टिस दिस पोश्चर. हे अतिशय महत्वाचं आसन आहे. मागे मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, धनुरासन जे आहे हे धनुरासन सुद्धा पिरियड्स मध्ये त्या आसनाची प्रॅक्टिस करायची नाहीये किंवा ते करायचं नाहीये. ओके. भद्रासनामध्ये ड्युरिंग द पिरियड ऑल्सो यू कॅन प्रॅक्टिस धिस अकॉर्डिंग फॉर द गर्ल्स. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये पेल्विस एरिया म्हणजे कमरेवरचा जेवढा काही ताण आहे हा निघून जातो. पायाच्या स्नायूंना खूप चांगल्या पद्धतीने, ॲडॅक्टर मसल जो आहे, जांघेचे जे स्नायू जे आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीनं ताणले जातात. आता याचं सगळ्यात महत्वाचं अजून आवर्जून एक बेनिफिट मी तुम्हाला असं सांगेल की हा आसन जे आहे हे पर्टिक्युलरली कमरेपासून पायाकडे खाली जास्त काम करतं. तुम्ही जर बघितलं तर तुमचं जे इमोशनल ट्रँगल जो आहे हा कमरेपासून खालच्या पद्धतीने आहे, योगशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे. तुम्ही जेव्हा हे आसन जास्त चांगल्या पद्धतीने किंवा दीर्घ काळापर्यंत होल्ड करताल, मांडीला येणारा ताण तो तुम्ही बेअर करण्याची जर कॅपॅसिटी वाढवताल हळूहळू, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा ब्रेन जो आहे हा रिलॅक्स केला जातो. तुमचं भावनिक संतुलन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं साधलं जातं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी ह्या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो.
त्याची कॅपॅसिटी वाढायला आपल्याला या आसनाची मदत होते. ओके. वृक्षासन, आता जे आसन आहे ही उभे राहून करण्याची आसन स्थितीमधलं हे आसन आहे. उभं राहून आपण जे आसन करतो ते हे सर्वात महत्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी वृक्षासनाचा खूप चांगला फायदा होतो. आता दोन्ही पायाने पहिल्यांदा दोन्ही पाय जुळवून आपण उभे राहणार आहात. त्यानंतर कोणताही एक पाय हळूहळू पहा, म्हणजे हे एका बाजूने करण्याचं आसन आहे, तसंच हे दुसऱ्या बाजूने करायचं. जेव्हा तुम्ही दोन्ही बाजूने करणार आहात तेव्हा या आसनाचं एक आवर्तन पूर्ण होईल. उजवा पाय पहिल्यांदा समजा तुम्ही पहिल्यांदा डावा पाय फोल्ड केला, उजवा पाय सरळ ठेवलात, नंतर उजवा पाय फोल्ड करायचा आणि डावा पाय सरळ ठेवून करायचा आहे. दोन्ही पाय जो पहिल्यांदा डावा पाय फोल्ड करा, तो पाय असा मांडीच्या आतल्या बाजूला उभा, मांडी आहे ही तुमची, सपोज ही तुमची मांडी आहे, सॉरी ही तुमची मांडी आहे, तर तुमचा पाय फोल्ड करून तुम्ही असा उभा मांडीला लावायचा आहे, उभा लावायचा आहे मांडीला. ओके, जांघेपाशी टाच लावायची. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने, असा नाही पाय राहायला पाहिजे, तो अशा पद्धतीने, असा नकोय आपल्याला, असा उभा ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही लावणार आहात बरोबर पॅरलल टू द थाई, जेव्हा तुम्ही पाय लावणार आहात, पिक्चर्स मध्ये तुम्हाला दिसतंय तशा पद्धतीने लावायचा. हळूहळू दोन्ही हात बाजूने वर घ्यायचे आणि वर नमस्कार मुद्रा करायची आणि हात वर जोडून उचलून वर खेचून घ्यायचे. एक लक्षात घ्या की जी काही तुम्ही स्टँडिंग आणि बॅलन्सिंग आसनं करणार आहात, या कोणत्याही आसनामध्ये तुम्ही डोळे बंद करायचे नाही. ज्या आसनांमध्ये आपल्याला बॅलन्स साधावा लागतो, फॉर द बिगिनर्स, प्रॅक्टिस नंतर तुम्ही करू शकता, पण ज्या आसनांमध्ये बॅलन्स साधावा लागतो त्या आसनामध्ये आपल्याला डोळे बंद करायचे नाहीत. मग आता ही जी स्टँडिंग आसनं आहेत सॉरी याच्यामध्ये ही सगळी एकाग्रतेवाली आसनं आहेत. जर तुमची एकाग्रता ढळली तर तुमचं आसन सुटलं जातं किंवा ते मेंटेन होत नाही किंवा तुम्ही असे हलता, वायबल होता त्या आसनामध्ये. मग काय करायचं, साधं टेक्निक सांगतो. जेवढी काही बॅलन्सिंग आसन, नजर, डोळे उघडे ठेवायचे, नजर समोर घ्यायची, नजरेसमोर एखादा कोणतीही गोष्ट, वस्तू, काहीही फिक्स ऑब्जेक्ट जे स्थिर आहे अशा ऑब्जेक्ट वरती आपली नजर न्यायची आणि तिथे एकसारखं एकटक लावून बघायचं आणि आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची. जेव्हा तुम्ही असं करणार आहेत तेव्हा तुमचं मन अजिबात विचलित होत नाही. नाहीतर तुम्ही विचार करताल पाय कुठपर्यंत आलाय बघू, हात गेलाय का वरती, असं जर बघायला लागला तर तुम्ही आसनातून कोलॅप्स होणार, खाली पडणार. सो नजरेसमोर एक पॉइंट फिक्स करायचा आणि मग हे आसनामध्ये गेलात की तुम्ही स्थिर राहता, स्टेबल राहता. आसन सोडताना बरोबर हात खाली घ्या, नंतर पाय सोडा आणि पाय हळूहळू सरळ करून परत दोन्ही पायावरती उभे राहा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी टो टू बॉटम या आसनाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. पर्टिक्युलरली लोअर एक्स्ट्रीमिटी, पायांच्या स्नायूंची ताकद वाढते, पायांना स्थिरता येते, कमरेच्या तिथे पेल्विस एरिया जो आहे त्याला ताकद मिळते, हिप एरियाला पर्टिक्युलरली ताकद मिळते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. या आसनाचा सर्वात महत्वाचा फायदा आहे. ओके. बॉडी पोश्चर किंवा बॉडी अलाइनमेंट जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने यायला. काही लोक असे बघा एकदम वेडे वाकडे शरीराने दिसतात, त्यांच्याकडे बघितलं की फर्स्ट अपीअरन्स मध्येच आपल्याला कळतं की हा काहीतरी वेडा वाकडा झालाय, ते आपल्याला पहिल्यांदा दिसून येतं. तशा पद्धतीचे जे शरीराचा ढंग बदललेला असतो, तो जो ढंग आहे तो अलाइन करण्याचं काम किंवा एक सरळ, एक प्रोपोर्शनेट, सुसंबद्ध करण्याचं काम जे आहे हे या आसनातून खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातंय, वृक्षासन. त्याच्यानंतर पुढचं स्टँडिंग पोश्चर आहे त्रिकोणासन. आपलं शरीर जे आहे एक ट्रायंगल सारखं बनून येतं, म्हणजे असा हा ट्रायंगल बनून येतो, म्हणून या आसनाला त्रिकोणासन असं म्हटलं जातं. या आसनामध्ये दोन्ही पाय जेव्हा तुम्ही कोणत्याही बाजूला वाका, दोन्ही पाय एकदम ताठ असले पाहिजेत. पाय वाकले की तुमचं आसन सुटलं किंवा आसन चांगलं झालं नाही. कमरेतून थोडंसं असं वर वळायचं आणि वर हात घेऊन जायचं आणि खालच्या पायाने घोट्यामध्ये पकडायचं. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी हात जमिनीवर टेकवायचा, मान वरच्या हाताच्या दिशेने वळवायची आहे आणि मग परत वर यायचं. परत वर येताना दोन्ही हात बरोबर खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे, पायामध्ये जे अंतर ठेवलंय ते परत जवळ घ्यायचं आणि मूळ स्थितीला यायचं. हे दोन्ही बाजूनी करायचं, अगेन लेफ्ट अँड राईट. जेव्हा तुम्ही करताल तेव्हा ते पूर्ण आसन झालं असं समजायचं. याच्यामध्ये पायाची, कमरेची, पाठीच्या मणक्याला प्रचंड चांगला इफेक्ट मिळतो. मणक्याची लवचिकता वाढते, पेल्विस एरिया मधले स्नायूंची लवचिकता वाढते, पायाची स्नायूंची ताकद वाढते.
हातांची सुद्धा ताकद वाढायला या आसनाचा मदत होते. चेस्ट ओपनिंग मिळतं आपल्याला, जास्तीत जास्त छाती उघडली जाते, मणक्याला खूप चांगल्या पद्धतीने ट्विस्ट दिला जातो. खूप सुंदर आसन आहे हे. आणि या आसनाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुमचा थकवा जो आहे हे घालवण्याचं, शारीरिक थकवा, मानसिक थकवा घालवण्यासाठी ह्या आसनाची खूप मदत होते. इट्स कॉन्कर युअर कॉन्फिडन्स, इट बिल्ड्स युअर कॉन्फिडन्स, इट कॉन्कर युअर, काय म्हणतो आपण ज्याला, आपण असं सॉलिड बनवतो तुमचं माइंड सुद्धा. फिजिकल बरोबर तुमचं माइंड सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने असं स्टडी होतं. तुम्ही धैर्यवान होता, म्हणजे अशी स्ट्रॉंग होता फिजिकली अँड मेंटली. ओके, हे आसनाचा महत्वाचा फायदा. देन पादहस्तासन. ओके, दोन्ही पाय जुळवायचे. सूर्यनमस्कार जर तुम्ही केला असेल, सूर्यनमस्काराची जी दुसरी स्थिती आहे त्या आसनामध्ये ते जे आसन आहे ते म्हणजे पादहस्तासनाची स्थिती. याच्यामध्ये तुम्ही दोन्ही हात वर, पाय जुळवायचे, दोन्ही हात वर न्या, लांबून असं पुढे पुढे वाका, हळूहळू पुढे वाका, पंजे पूर्णपणे जमिनीवर टेकवा, हाताची आणि पायाची बोटे एका रेषेमध्ये येतील. त्याचबरोबर आपलं मोठं डोकं छोट्या डोक्याला, म्हणजे आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याकडे टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, म्हणजे मागच्या पायाच्या मागच्या बाजूला खूप प्रचंड ताण येतो, पायावरच्या स्नायूंची ताकद वाढायला, बरोबर त्याचबरोबर पायाचे स्नायू रिलॅक्स करायला पण खूप चांगली मदत होते. हे फोल्डिंग म्हणजे फॉरवर्ड बेंडिंगचं आसन आहे, त्याच्यामुळे पोटावरती खूप चांगल्या पद्धतीचा एक पॅसिव्ह प्रेशर जो आहे, स्ट्रेच जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. आणि पोटाच्या स्नायूंना, त्याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टीमला, एक्सक्रेटरी सिस्टीमला, म्हणजे उत्सर्जित संस्था जी आपली आहे त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने हे आसन इफेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर साईड बेंड जे आहे, साईड बेंड चक्रासन, याला कटी चक्रासन असंही म्हटलं जातं. दोन्ही पाय जुळवा, उभे राहा, एक हात बाजूला मांडीवर ठेवा, दुसरा हात वर घ्यायचा आहे, वर खेचा आणि लॅटरल जायचंय, बरोबर लॅटरल, म्हणजे गाडीच्या काचेचा जो वायपर आहे की नाही तो कसा असा फिरतो बरोबर त्या काचेला समांतर असा, लाईक दॅट यू हॅव टू बी ट्विस्ट टू द लेफ्ट अँड राईट. ओके, हे दोन्ही बाजूने करायचं, हात वर घ्यायचा आहे, पूर्ण पूर्ण बाजूला जा, समोर. हे अगेन इट्स अ स्टँडिंग पोश्चर, इट्स अ बॅलन्सिंग पोश्चर. सो समोर एका पॉइंटवर नजर फिक्स करायची, ब्रिदिंग चालू ठेवायचंय आणि हे आसन करायचंय. बाजूने, शरीराच्या बाजूच्या स्नायू जेवढे काही ऑब्लिक्स मसल आहेत किंवा लॅटरल मसल जेवढे आहेत तेवढे सर्वच्या सर्व मसल्स या आसनामध्ये खेचले जातात. त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं काय म्हणतो आपण, ताण मिळतो. लॅटरल बेंडिंग जे आहे हे मणक्याचं याच्यामध्ये घडून येतं. अशा पद्धतीची मुवमेंट खूप कमी वेळा आपल्याला मिळते मणक्याला. ओके, हे दोन्ही बाजूने करायचंय. सो दिस इज द कटी चक्रासन किंवा चक्रासन, साइडवर्ड बेंडिंग. ओके, त्याच्यानंतर ताडासन. ताड म्हणजे अगदी ताडाचं साडचं, ताडा माडाचं साड जसं असतं की नाही, अगदी त्या पद्धतीनं आपण वर स्वतःला जास्तीत जास्त लांब करणार आहे, वर खेचणार आहे. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त वर खेचता येईल तेवढं जास्तीत जास्त वर खेचा. ओके, हे एक संपूर्ण टॉप टू बॉटम तुमच्या शरीराला ताण देणारं आसन आहे. याच्यामध्ये पण जर त्याच्यावरती कमांड असेल तर डोळे बंद करा, नसतील तर डोळे उघडे असू देत. डोळे बंद केले किंवा नजर इकडे तिकडे गेली तर या आसनाचा बॅलन्स जातो, निघून जातो, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. म्हणून समोर हे जोपर्यंत तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे तोपर्यंत हे आसन राहणार ऑटोमॅटिक. जेवढा जास्त वेळ तुम्ही हे आसन प्रयत्न करणार टिकून ठेवण्याचा, तेवढा वेळ तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार राहणार. म्हणजे अशा पद्धतीने हे जेव्हा करतो आपण रिपीटेटिव्हली, ऑटोमॅटिकली आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर जी आहे ही वाढली जाते. मसलचा टोन खूप चांगल्या पद्धतीने होतो. टॉप टू बॉटम स्ट्रेच मिळाल्यामुळे आपल्याला एक चांगला सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं. त्याचबरोबर कमरेचं जे दुखणं आहे, पर्टिक्युलर एक सायटिक पेन म्हणून आहे, त्याच्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो. त्याचबरोबर सर्व स्नायू एका वेळी काम करतात शरीरातले, तर कॉर्डिनेशन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. त्याचबरोबर पोश्चर जे आहे त्याची अलाइनमेंट, बॉडी पोश्चरची अलाइनमेंट जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीनं घडून येते या आसनामध्ये. ओके, त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हे आसनाची सगळे जी आसनं जी आहेत ही आपल्याला करायची आहेत. आणि जेव्हा आपण हे करू सगळं तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे हा नक्की.
हा सगळा तुमच्या आसनांचा जो हा पॅटर्न जो आहे या पद्धतीनं आपल्याला ही आसनं करायची आहेत. दुसरं एक महत्वाचं त्याच्यामध्ये अजून एक सांगायचं राहिलं, काही स्लाइड ऍड नाही झाल्या. तुम्हाला साधारणपणे ही 50 मार्काची परीक्षा असणार आहे. 50 पैकी कमीत कमी 20 मार्क जी आहेत ही तुम्हाला मिळाले पाहिजेत, तर तुम्ही पास होणार आहेत. 20 मार्काच्या पेक्षा खाली जर मार्क्स तुम्हाला मिळाले तर यू आर गोइंग टू बी फेल, तुम्ही नापास. ओके, याच्यामध्ये आता काय करायचंय, सरांनी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत, पण हे आसनं करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात सगळ्यात महत्वाच्या, आणि त्याचं मार्कांचं डिवायडेशन कसं आहे हे मी थोडक्यात तुम्हाला इथं समजून सांगतो. की म्हणजे आसनांचं जे प्रेझेंटेशन आहे हे खूप चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही आसनामध्ये जाता कसं, काय मेथडने, किती झटके देऊन जाताय का, गडबडीने जाताय का, सावकाश हळूहळू पोचताय, निवांत जाताय, स्टेबिलिटीने जाताय. जर जात असाल तर ते त्याचबरोबर ते आसनामधून परत कसं येत आहे, एकदम सोडून दिलं आसन, डायरेक्ट धपकन खाली आलाय की ओके हे चक्रासन केलं, ओके सर झालं, मी डायरेक्ट उभा राहिलो, आय फिनिश माय आसन, अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते योग्य नाहीये. तुम्हाला त्याच्यामध्ये आसनाला मार्क्स मिळणार नाहीत, कारण तुमचं एक्झिक्युशन जे आहे आसनाचं त्याला साधारणपणे 4 मार्क आहेत. 10 मार्काला एक आसन अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट पोश्चर, म्हणजे ते आसनाची जर तुम्ही फायनल पोझिशन घेतली, ओके, पूर्णपणे जर केलं तर ते त्या तर तुम्हाला त्याचे 4 मार्क्स मिळणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही ते होल्ड करणार आहात, ओके, जेव्हा तुम्ही ते होल्ड केलेलं आहे ऍटलिस्ट 20 सेकंड्स यू हॅव टू होल्ड द पर्टिक्युलर पोस्चर. 20 सेकंद कमीत कमी तुम्हाला ते आसन होल्ड करायचंय. त्याच्यामध्ये तुम्ही स्टेबल असले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही असे थरथरलेले नाही पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित स्थिर असलं पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव नॉर्मल असले पाहिजेत. त्याच्यानंतर चेहऱ्यावरचे भाव तुमचे जे आहेत हे नॉर्मल असले पाहिजेत. असं ओढून ताणून असं चेहरा वायडा वाकडा काहीतरी जबरदस्ती, अगदी बलात्कार झाल्यासारखं, म्हणजे जबरदस्ती, बलात्कार हा शब्दाचा अर्थ म्हणजे तुम्ही फक्त मोजका घेऊ नका, मनाच्या विरुद्ध करायला लावलेली गोष्ट म्हणजे बलात्कार. अशा पद्धतीनं जर तुम्ही बळजबरीने एखादी गोष्ट करताय, तर जर ती होत असेल तर तुम्ही चुकीचं आसन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पद्धतीने मार्क्स मिळणार नाहीयेत. एकदम इझिली यू हॅव टू बी काम, क्वाइट अँड रिलॅक्स, अशा पद्धतीनं ही जेव्हा तुम्ही करणार आहात, म्हणजे अगदी संथ गतीने आसनामध्ये जाणार आहात, एकदम स्टेप बाय स्टेप आसनामध्ये गेलेले आहेत. आसनामध्ये तुम्ही 20 सेकंद थांबताय, थांबताना तुमचं ब्रिदिंग नॉर्मल पाहिजे, तुमचा चेहरा एकदम काम, कूल, क्वाइट, रिलॅक्स पाहिजे, शरीर पण स्थिर पाहिजे, तिथे थरथर व्हायला नाही पाहिजे. 20 सेकंद तिथे थांबताय आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू ते आसन सोडताय. येताना सुद्धा एकदम झटकन सोडलंय, जर्क दिलाय, श्वास असा होल्ड केलाय, किंवा काय चेहऱ्यावरती चुकीचे एक्सप्रेशन किंवा असे दाबून जबरदस्तीचे एक्सप्रेशन आहेत, नॉट लाईक दॅट. आणि येताना नंतर रिलॅक्स येत आहे. रिलॅक्स आल्यानंतर जेव्हा तुम्ही पोटावर असाल तर मकरासनामध्ये जायचं, पाठीवर असेल तर शवासनामध्ये जायचं रिलॅक्स होण्यासाठी. ओके, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ही सगळी आसनं करणार आहात तेव्हा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्क्स मिळतील आणि चांगल्या पद्धतीने परीक्षेला पुढे तुम्ही सामोरे जाताल आणि चांगले गुण प्राप्त करताल. मिनिमम 20 मार्क, इतकी साधी सोपी आसनं आहेत, म्हणजे सगळेजण पास होणार अपेक्षित आहे, चांगला परफॉर्मन्स करताल अशी पण अपेक्षा आहे. पण एक विनंती सर्व विद्यार्थ्यांना, हे फक्त याच्यापुरतं मर्यादित ठेवू नका, परीक्षेपुरतं मर्यादित ठेवू नका. इट शुड बिकम अ पार्ट ऑफ युअर लाईफ. रोज कमीत कमी अर्धा तास योगा आसनांची प्रॅक्टिस करा. सुरुवातीला तुम्हाला मेडिटेशनची गरज नाहीये, काय गरज नाहीये, ते काय एका दिवसातही शिकलं जात नाही किंवा काय नाही. लोक म्हणतात की 2 दिवसाचा ध्यान वर्ग, 3 दिवसाचा ध्यान वर्ग, एकदम वेडेपणा असतो, काही होत नसतं 2-3 दिवसामध्ये ध्यानाचं. तर तुम्ही पहिल्यांदा आसन करा, आसनांना तुमच्या श्वासाबरोबर जोडा, श्वास प्रत्येक वेळी आसनामध्ये नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमचं मन जे आहे हे शरीराशी जोडलं जाईल आणि त्या आसनांवरती सिद्धी प्राप्त होईल. एकदा ते आसनं चांगल्या पद्धतीने तुम्ही करायला लागलात की तुम्ही
पुढे प्राणायाम, ध्यानधारणा इकडे जाऊ शकता आणि आध्यात्मिक प्रगती जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकता, करू शकता. ओके, अशा पद्धतीने हे सगळं सिलेबस मधले आसनं जे आहेत ते आपण डिस्कस केलेली आहेत, त्याच्या बेनिफिट्स आणि त्याच्यातल्या कोणत्या कोणत्या प्रिकॉशन्स आहेत. ओके, सर्वांनी करावत आणि चांगले मार्क्स मिळवावेत ही अपेक्षा. मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक, माझे गुरु डॉक्टर दीपक शेंडकर सर यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.